केदारनाथ हे एक हिंदू धर्मामधील पवित्र स्थानापैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थस्थानांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यामधील केदारनाथ गावात मंदकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिमालय पर्वतामध्ये असलेल्या या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली आणि आद्य शंकराचार्य यांनी 8व्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी केली. केदारनाथ हे सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वाधिक उंचीवर असणारं एक ज्योतिर्लिंग आहे. जवळजवळ गौरीकुंडाकडून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करून या मंदिराचे दर्शन घेता येते. 2013 साली उत्तराखंडामध्ये आलेल्या पुरामुळे केदारनाथ गाव पूर्ण वाहून गेले, परंतु या मंदिराला थोडाही धक्का पोहोचला नाही. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये खुले असते. केदारनाथ या शब्दाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी असा होतो. वर्षातील 6 महिने बर्फाने झाकलेले हे पवित्र मंदिर भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते. येथे भगवान शिव त्रिकोण शिवलिंगाच्या रूपामध्ये विराजमान आहेत. महाभारत युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांपैकी सर्वात मोठे युधिष्ठिर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर युधिष्ठिराने जवळजवळ 4 दशक हस्तिनापूरमध्ये राज्य केले. या काळात 5 पांडवांनी श्रीकृष्णाला विचारले की आम्ही आमची भावंड म्हणजेच कौरव यांना मारण्याचा पाप लागला आहे. या पापाचा जो कलंक आमच्यावर लागला आहे तो कसा काढायचा? त्यावेळी कृष्णाने पांडवांना सांगितले की तुम्ही भावांची हत्या केल्यामुळे पापाचा भागीदार तर झाला आहात, पण पापामधून मुक्त व्हायचे असेल तर फक्त भगवान शिवच तुम्हाला मुक्त करू शकतात. त्यानंतर पांडव झालेल्या पापाच्या मुक्तीसाठी दररोज चिंतेमध्ये राहू लागले. त्यांच्या मनात वेगवेगळे विचार आले की हे राज्य सोडून द्यावं आणि भगवान शिवाला शरण जावं, परंतु त्यावेळी त्यांना वासुदेवांनी आपला देहत्याग केला असून ते परमनिवासस्थानात परतले आहे. अशा स्थितीमध्ये पांडवांनी हे राज्य परीक्षिताच्या ताब्यात दिले आणि द्रौपदीला घेऊन हस्तिनापूर सोडलं आणि निघाले भगवान शिवाच्या शोधात. हस्तिनापूरवरून निघाल्यानंतर पांडव आणि द्रौपदी महादेवांना भेटण्यासाठी पांडव काशीला पोहोचले, पण तिथे भगवान शिवाची भेट झाली नाही. त्यांनी अनेक इतर ठिकाणी पण भगवान शिवाला शोधण्याचा प्रयत्न केला, पण जिथे जिथे शोधण्यासाठी जात असत तिथून भगवान शिव निघून जात असत. असेच करत करत पांडव आणि द्रौपदी भगवान शिवांना शोधता शोधता हिमालयामध्ये आले. इकडे महादेवांनी या लोकांनी पाहिल्यावर ते स्वतः लपून बसले. त्यानंतर युधिष्ठिर म्हणाले, कितीही लपून बसलात तरी आम्ही तुम्हाला पाहिल्याशिवाय जाणार नाही. असे म्हटल्यावर पांडव पुढे पुढे जाऊ लागले. त्यावेळी त्यांच्यावर एका बैलाने हल्ला केला. हे पाहून भीमाने त्याच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस बैलाने आपले डोके खडकांमध्ये लपवले. त्यानंतर भीमाने त्यांची शेपूट खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बैलाचे धड डोक्यापासून वेगळे झाले आणि बैलाचे धड शिवलिंगात बदललं आणि काही वेळाने शिवलिंगामधून भगवान शिव प्रकट. भगवान शिवांनी पांडवांची पाप माफ केली. त्यानंतर सर्व पांडव त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. त्यानंतर भगवान शिवांनी पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगून ते अंतर्ध्यान पावले. त्यानंतर पांडवांनी शिवलिंगाची पूजा केली आणि तेच आज शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखलं जातं. केदारनाथ मंदिर हे राखाडी रंगाच्या दगडापासून बनवलेले आहे. दगडी पाट्या एकमेकांना लोखंडी क्लॅम्प वापरून जोडलेल्या आहेत. काळाच्या कसोटीवर टिकून असणारे हे अविश्वसनीय मंदिर 1000 वर्षांहून जुने आहे. हे मंदिर इसवी सन 1300 ते 1900 या काळामध्ये 400 वर्ष बर्फाखाली होते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.